नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आपले सणवार. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पौष महिन्यातील रविवारामध्ये सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते. संपूर्ण पौष महिना हा सूर्यदेवाला समर्पित करतात. पौष महिन्यात सूर्यदेवाची पूजा केल्याने सूर्यदेव आपल्यावर प्रसन्न होतात. या महिन्यात प्रत्येक रविवारी अनेक सुवासिनी महिला सूर्यदेवाची पूजा करतात आणि उपवास देखील करतात. तर यावर्षी 4 रविवार आलेले आहेत. पहिला रविवार 21 डिसेंबर, दुसरा रविवार 28 डिसेंबर, तिसरा रविवार 4 जानेवारी आणि चौथा हा 11 जानेवारीला आलेला आहे. तर याच पूजेची मांडणी कशी करतात, पूजेसाठी लागणारं काय साहित्य आहे, पूजेची मांडणी कधी करायची, उपवास कधी सोडायचा, याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. पूजेसाठी साहित्य काय लागणार आहे हे मी तुम्हाला सांगते. एका कलशामध्ये पाणी, तिळगुळ, अक्षता, दीप, अगरबत्ती, हळदी कुंकू, अष्टगंध, फूल, रांगोळी लागणार आहे आपल्याला सूर्यदेवाची प्रतिमा काढण्यासाठी, आणि गुळ खोबरं. आणि आपण वंशामध्ये जो ववसा टाकतो तो ववसा, जसे की ओला हरभरा, ज्वारीचे कणीस, गव्हाची ओंबी, गाजर, पेरू हे तुम्ही ठेवू शकता. जर तुमच्याकडे ववसा नसेल तर तुम्ही फळं देखील ठेवू शकता. तर आता आपण पाहूया पूजाची मांडणी कुठे करायची आणि कशी करायची. तर पूजाची मांडणी ही आपण आपल्या अंगणात करायची आहे. म्हणजे आपण आपली तुळस जिथे ठेवलेली असते तिथेही आपल्याला पूजा करायची आहे. तुळशीच्या पुढे किंवा तुळशीच्या बाजूला आपण ही पूजा करू शकतो. जिथे सूर्याची किरणे येतात तिथे ही पूजा करायची असते. तुमच्या घरात जिथे कुठे सूर्याची किरणे येतात तिथे तुम्ही ही पूजा करू शकता. ही पूजा सूर्यदेवाने बघायला पाहिजे, म्हणून ही पूजा सूर्यदेवाची किरणे जिथे येतात तिथे तुम्ही करू शकता. आणि जर तुम्हाला ही पूजा कुठेच करणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या देवघराजवळ सुद्धा करू शकता. आता पूजा कधी करायची आणि कशी करायची. सर्वात प्रथम म्हणजे ही पूजा आपल्याला सकाळी लवकर करायची असते. रविवारी सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी आपल्याला उठायचं आहे. सूर्य उगवण्याच्या अगोदर आपल्याला आंघोळ करायची आहे. तसेच प्रत्येक रविवारी आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गोमूत्र, गंगाजल आवर्जून न विसरता टाका. आणि सूर्य उगवल्यानंतर महिलांनी केसही विंचरायचे नाहीत. हा एक महत्त्वाचा नियम आहे. तुम्ही सूर्योदयापूर्वी केस विंचरू शकता, पण सूर्योदयानंतर नाही. तसेच सूर्योदयानंतर आंघोळ करायची नाही. सूर्य उगवण्याआधी आंघोळ करून घ्या. आता ज्या ठिकाणी तुम्हाला पूजा करायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. तिथे रांगोळीने स्वस्तिक काढून त्यावर हळदी कुंकू वाहून त्यावर पाट ठेवायचा आहे. त्या पाटावर लाल कपडा अंथरून आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे. सर्वात आधी आपला दीप प्रज्वलित करायचा असतो. कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करायची असते, त्यामुळे दिवा लावून घ्या. दिव्याला हळदी कुंकू लावून अक्षता अर्पण करून घ्या. दीपदेवतेची आपल्याला पूजा करून घ्यायची असते. त्यानंतर पाठावर तुम्हाला सूर्यदेवतेची प्रतिमा काढायची आहे. ही प्रतिमा तुम्हाला रांगोळीने काढायची आहे. तसेच उजव्या बाजूला आदित्य रानूबाई आणि डाव्या बाजूला गोपद्म काढायचं आहे. यानंतर जोडविड्याचं पान घ्यायचं आहे. त्यावर तांदूळ टाकून एक सुपारी गणपती स्वरूप ठेवायचे आहे. त्यावर हळदी कुंकू, अक्षता, फूल वाहून गणपतीचे पूजन करायचे आहे. नंतर सूर्यदेवाचे पूजन करायचे आहे. हळदी कुंकू, अखंड अक्षता, पांढरे तीळ या प्रतिमेवर टाकायचे आहेत. त्यानंतर फुले अर्पण करा. जे फुले तुमच्याकडे अवेलेबल असतील ते फुले तुम्ही वापरू शकता. त्यानंतर गणपती बाप्पाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि नंतर दिव्याने आपण केलेल्या पूजेला ओवाळायचं आहे. आणि तिथेच आपण आणलेला ववसा देखील ठेवायचा आहे. ववसा नसेल तर मग फळे ठेवा. आणि या पूजेला खिचडीचा नैवेद्य अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे डाळ व तांदूळ ठेवावे. ते डाळ तांदूळ तुम्ही दान करू शकता किंवा मग दुसऱ्या दिवशी घरीच प्रसाद म्हणून खिचडी करून खाऊ शकता. नंतर आदित्य रानूबाईची कहाणी वाचायची आहे. सूर्योदयाच्या वेळी तांब्याच्या भांड्यातून मंत्रोच्चार करीत सूर्याला पाणी अर्पण करायचे आहे. हा सर्वात महत्त्वाचा विधी आहे. आणि सूर्याला अर्घ्य देताना ओम सूर्याय नमः म्हणायचं आहे. सूर्यदेवाची पूजा ही आरोग्य, शक्ती, ज्ञान, यश, आत्मविश्वास आणि समृद्धीसाठी केली जाते.
कारण ते प्रकाश, ऊर्जा आणि जीवनाचे मूळ स्रोत आहेत. यामुळे रोग, भय, अडथळे दूर होतात, शत्रूंपासून रक्षण मिळते आणि जीवनात सुख-समृद्धी येते. करिअर, व्यवसाय आणि इतर सर्व क्षेत्रांमध्ये यश आणि समृद्धी मिळविण्यासाठी ही पूजा केली जाते. नियमित पूजेने पाप नष्ट होतात. सूर्यदेव पितरांचे प्रतिनिधित्व करतात, म्हणून त्यांची उपासना केल्याने वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ होतो. सूर्यदेवाचा उपवास हा कधी सोडायचा? तर सूर्यदेवाचा उपवास हा सूर्यास्ताच्या वेळी किंवा मग दुसऱ्या दिवशी सूर्योदयाला सोडतात. उपवास पाळताना दिवसभर मीठ, तेल, तळलेले पदार्थ टाळावेत. सूर्यास्तावेळी हा उपवास तुम्ही सोडू शकता आणि तुम्ही जेवण करू शकता. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? मला नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी अगदी मनापासून आभार मानते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.